36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार गरीब आणि निराधार जनतेला अन्न वाचून कोणीही वंचित राहू नये, प्रत्येकास उपजीविका करता आली पाहिजे या उदात्त हेतूने प्रत्येकी महिन्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू स्वस्त धान्य वितरण यंत्रणेच्या माध्यमातून पुरवठा केला जातोय. यावेळी मे, जून, जुलै या सलग 3 महिन्यांचे धान्य देण्यात आलेले आहे. कुठे अजूनही वाटप करणं सुरू आहे. या सलग 3 महिन्यांचा मिळालेला धान्य इतका हीन दर्जाचा असून ग्राहकांना तो खाणं देखील महाकठीण झालेला आहे. गहू हा खाण्यास चांगला नसून तांदूळामध्ये बारीक चुरी आणि भुकटी मिश्रित आहे. सदर पुरवठा करणारा ठेकेदार आणि त्यावर नियंत्रण करणारे पुरवठा अधिकारी यांचे मिलीभगतमधून हे असं घडत असावं अशी ग्राहकांमध्ये चर्चा आहे. तसेच गेल्या 4 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असून भावांची वाढ आणि मिळण्यात होत असलेली चणचण यामधून जनतेस मुक्त करण्याचं आवाहन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी अमरावती यांना देण्यात आलंय. या प्रसंगी भाकपचे तिवसा तालुका सचिव कॉम्रेड प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये राजाभाऊ बाबुळकर, दिलीप गोहत्रे, देवेंद्र बावणे, श्रीकृष्ण लांजेवार, अनिकेत खुळे, जितेंद्र कोरडे, सुरेश कळसकर, नवाज पठाण, सदाशिव महिंगे, सुनील मुळे, नितीन कळाळकर, गणेश ठोंबरे, आरुप जमीर, सलीम इत्यादींनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केलाय. तिवसा तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपल्या या तहसीलवर निषेध करण्याकरता इथं आपण जमलेलो आहे मित्र. कारण की जे कंटोलामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे धान्याचं वाटप होत आहे, आपल्या ह्या निस्पृह जे धान्य भेटत आहे किंवा ते त्यांना ढोरं बी खात नाही आहे, जे लोकांना ह्या जनतेकरता जे प्रशासनानं हे धान्य उपलब्ध करून दिलेलं आहे ह्या आपल्या संपूर्ण प्रत्येक कंटोलामध्ये, त्याचा आम्ही इथं निषेध करायला आहे. तहसीलदाराला भेटलेलो आहे, तहसीलदारालासुद्धा भेटलेलो आहे आणि अन्न पुरवठा विभाग यांनासुद्धा भेटलेलो आहे. कारण की आपल्याला जे धान्य भेटत आहे ते निश्च दर्जाचं धान्य भेटत आहे. आपल्याला हे लोक जनावर समजतात आणि यांना किती वेळ आपण निषेध केला हे याच्यावर तोडगा काढत नाही आहे. याकरता आम्ही आवाहन करू की समोर हे तीव्र लढाई अशी चालू राहणार आहे. कारण की आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये अनेक करप्शन झालेलं आहे, धान्यापासून तर खालच्या दर्जापासून तर वरच्या दर्जापर्यंत मित्र. कारण की आपल्याला हे थांबलं पाहिजे. याच्याकरता समोर आम्ही विचार करू की तीव्र आंदोलन उभं करू आणि धडक मोर्चा या तहसीलवर आणू. हे धान्य मित्र हे जे यांनी आता गहू वाटले आपल्याला, आपली समज काय होते, हे आपले फ्रीमध्ये देऊन राहिले, हे काही उपकार नाही करून राहिले आपल्यावर. म्हणजे याने काही नालीतला गारा आला तर आपल्याला द्यायच्या कौटुंबिक आपण खायचं काय नाही, हा सर्वात आपला अधिकार आहे. हे अन्न सुरक्षा आजच नाही झाली, याच्या अगोदरपासून आहे. याच्या अगोदर चांगलं अन्न मिळत होतं. आता हे बघा, हे तांदूळ कसे, हे गहू कसे, हे काय तालावला. माझं म्हणणं एकच आहे, ज्या व्यक्तीने, ज्या डीलरने हे असं हे असं धान्य आमच्यासोबत आणलं, त्यानं एक घास याचा घेऊन दाखवा आणि नंतर आम्हाला द्यावं. म्हणजे तुम्ही चांगलं चोपडा खाता आणि आम्हाला खरबूज घालायचं काय? हां, याला काही न्याय म्हणता काय? असं अन्याय करणं चांगलं नाही आहे. असं जर हे नेहमी चालत राहिलं याच्यापुढे हे आंदोलन याच्यापेक्षा मोठं होईल, हे आज मी सांगते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.